नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता मानिनी आणि वसू आत्या बोलत असतात. वसू आत्या त्यावेळी बोलते की गुरुजींनी ना मला नको तेच कोडं सांगून ठेवले आणि मला त्याच्यामुळे खूप टेन्शन आले. वसू आत्या असं बोलल्यानंतर मानिनी विचारते, काय झालं, काय सांगितलंय गुरुजींनी? वसू आत्या बोलते, गुरुजींनी सांगितलंय मला ना काव्याच्या हातात बाळ दिसत आहे, पण ते असं का बोलले नाही की मला काव्याच्या हातात काव्याचंच बाळ दिसत आहे. मला तर आता खूप टेन्शन येते हे ऐकून. पुढे काय होणार आहे काय माहीत. तर मानिनी देखील टेन्शनमध्ये येते आणि आपल्याला पाहायला मिळते की कायमच ही वसू आत्या अशीच काही ना काही कारस्थानं करत असते. तितक्यात एक वरतून बाहुली पडते आणि ती जिन्याने फरफटत सरसरत खाली पडत असते आणि पार्थ आणि काव्या एकत्र झोपलेल्या असतात आणि काव्या एका साईडला बेडच्या टर्न होऊन झोपलेली असते. त्याचवेळी ती देखील खाली पडणार असते, पण ती खाली पडणार की नाही हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.